नमस्कार. मी रोहन चुंबळे आपलं पुन्हा स्वागत करतो आपल्या एम्प्लॉयबिलिटी स्किल मधल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आजचा विषय आहे पॉझिटिव्ह वर्कप्लेस प्रॅक्टिसेस. म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी सकारात्मक कसं राहावं याच्याकरता आपण कुठल्या मुद्द्यांवरती लक्ष घालू शकतो. वर्कप्लेसमध्ये यशस्वी तोच माणूस होतो जिथे हार्डवर्क, हाय मोटिव्हेशन आणि डायव्हर्स स्किल या गोष्टी असतात. हार्डवर्क म्हणजे काय तर कष्ट करण्याची तुमची तयारी किती आहे हे दिसून येतं. त्याच्यानंतर मोटिव्हेशन, उच्च दर्जाचं मोटिव्हेशन, अत्यंत प्रेरणादायी वातावरण तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. तुम्ही काम करत असताना हे काम माझं आहे, या कामाने माझा फायदा होणार आहे, माझ्या टीमचा फायदा होणार आहे, माझ्या कंपनीचा फायदा होणार आहे, असं तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि त्यानंतर फक्त एकाच प्रकारचे स्किल्स असलेले लोकं नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स असलेल्या लोकांची आवश्यकता आहे. उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर 11 लोकांची ही जी क्रिकेटची टीम आहे, याच्यामध्ये अत्यंत उच्च दर्जाचे 11 बॅट्समन जर आपण घेतले, तर ती टीम जिंकू शकेल याची खात्री नाही. नाहीच जिंकू शकणार. जर 11 उत्तम दर्जाचे बॉलर आपण घेतले, तरीही ती टीम जिंकेल की नाही वाटत नाही. फक्त विकेटकीपर घेतले तर नाही. फक्त फिल्डर चांगले घेतले तर नाही. तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या स्किल्सची आवश्यकता असलेले लोकं येथे पाहिजेत. तर आपली टीम पण तशी पाहिजे आणि हे जर असेल, तर आपल्या वर्कप्लेसमध्ये यशाचा जो काही रेशो आहे, तो नक्की वाढतो. जो उत्तम दर्जाचा एम्प्लॉयी आहे, तो नेहमी हाय एनर्जीमध्ये असतो. तर त्याचा उत्साही असतो. तो बाकीच्यांना कायम मदत करत असतो. म्हणजे हे काम माझं नाही, हे काम तुझं आहे, माझा काही संबंध नाही, मला काही माहीत नाही. असल्या प्रकारची उत्तरं देणारा एम्प्लॉयी हा यशस्वी एम्प्लॉयी नसतो. जो यशस्वी असतो, तो नेहमी सकारात्मक असतो, चांगली एनर्जी असते आणि त्यानंतर त्याला कामामध्ये उत्सुकता असते, एन्थुसियाझम असतं, की हे जे काम मी करतोय, ते चांगल्या दर्जाचं आहे, त्याच्याने माझा फायदा होणार आहे, माझ्या लोकांचा फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय? तर हे सर्व लोकं म्हणजे चांगल्या वर्कप्लेसमध्ये ज्या टीम काम करतात ते आणि इंडिव्हिज्युअल एम्प्लॉयी हे काय करतात? फॉलो इन्स्ट्रक्शन्स म्हणजे दिलेल्या ज्या काही सूचना आहेत, त्या व्यवस्थितपणे फॉलो करतात. त्याच्यानंतर ते कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम वेल. क्रिटिसिझमचा अर्थ काय, की समजा तुमचा बॉस तुमच्यावरती लक्ष ठेवणारा सुपरवायझर हा जेव्हा तुम्हाला सांगतो, की "अरे, हे तुझं चुकतंय, तू असं-असं कर." तेव्हा तुम्ही त्याला सकारात्मकरित्या घेता आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल करता. नाहीतर बरेचसे लोकं असे दिसतात, की "अरे, ह्या साहेबाला काय कळतंय? त्यांना काय माहिती आम्ही इतके वर्ष झाले काम करतोय, हा स्वतःला लई शहाणा समजतो." अशा प्रकारचा विचार न करता, जर पुढच्या वेळेस मी सुधारून दाखवतो, ह्याच्यापेक्षा बेटर मी वागून दाखवतो, अशा प्रकारे आपण काम करता. त्यानंतर फिनिश टास्क इन टाइमली मॅनर. प्रत्येक काम करत असताना त्याला वेळेचं बंधन घालणं गरजेचं असतं. जर वेळेचं बंधन आपण घातलं नाही, तर आपले कामं पूर्ण व्हायला कित्येक तास, कित्येक आठवडे, कित्येक महिने, कित्येक वर्ष पण लागू शकतं. आणि हे वेळेचं बंधन आपण बऱ्याच अंशी स्वतःहून घालून घेतलं, तरच उपयोगाचं असतं. ज्या ठिकाणी या बाबी पाळल्या जातात, तो जो काही वर्कप्लेस आहे, हे अत्यंत सकारात्मक असतं. तिथे यश हे निश्चित असतं. मेंटेनिंग कॉन्फिडेन्शियली विलिंगनेस to do more than what is expected and respecting the work of others is also trait employees value. म्हणजे काय? हे खऱ्या अर्थाने आपण सकारात्मक राहतो, विश्वासपूर्ण राहतो आणि दुसऱ्यांपेक्षा म्हणजे जे आम्हाला सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त मला देण्याची जी तयारी तुमची आहे, त्याच्यावरून खरं कळतं, की उत्तम दर्जाचे एम्प्लॉयर्स हे कसे असतात ते. आणि इतर व्यक्ती जे काम करतात तेही चांगलं आहे. तेही आपल्या सर्व टीम करता, कंपनी करता गरजेचं आहे. हे जाणीव ज्याला असते, तो खऱ्या अर्थाने उत्तम दर्जाचं काम करतो. यालाच पॉझिटिव्ह वर्कप्लेस प्रॅक्टिसेस म्हणतात. धन्यवाद.